क्वालिफाय झालेला आजच्या दिवसामधून क्वालिफाय झालेला अशी ही पहिली सेमीफायनल या ठिकाणी खेळवली जाते। न्यू सिद्धिविनायक अंजूर वर्सेस चौथा हिरवा मानकोली। ही बिग फाइट बिग लढत पाहायला मिळते। दोन्ही संघांनी क्वालिफाय केले याचा अर्थ या स्पर्धेतून छोटी का होईना परंतु गोड आठवण घेतली जाईल। परंतु आपण पाहतोय प्रत्येक संघाचं स्वप्न असतं ज्या स्पर्धेमध्ये मी खेळेन त्या स्पर्धेतलं अव्वल स्थानाची ट्रॉफी माझ्या घरामध्ये कशी येईल याच्यासाठी केला जाणारा हा खेळ मित्र पाहायला मिळतोय। खास करून चौथा हिरवा मानकोली जर विचार केला तर या हंगामामध्ये अप्रतिम कामगिरी करतोय। रँकिंग 1 वरती आपण पाहतोय आणि त्याला फाइट देत असताना जिसको नहीं हार मंजूर वो है न्यू सिद्धिविनायक अंजूर। नाणेफेक जिंकून आपण पाहतोय फलंदाजी स्वीकारली आहे। आपण पाहू शकता दोन्ही फलंदाज ओपनरचे आणि ज्यांच्या अंगावरती जर्सी दिसते जे टी शर्ट दिसत आहेत ते मॅन ऑफ द मॅच ने पटकावलेले आहेत। आणि या स्पर्धेचा रूल आहे ज्या फलंदाजाने गोलंदाजाने जो मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट पटकावला असेल तो टी शर्ट मध्ये परिधान करून मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे। आणि ते आम्हाला प्रदान झालेले आहेत वैभव भोकरे व उज्ज्वल पाटील यांच्या माध्यमातून। आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता आकर्षक टॉस बॉक्स ही पाहायला मिळते। जय हनुमान सारंगाव आयोजित जयकुमार चषक 2025 चा भव्य दिव्य असं आयोजन। स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेतील फायनल मध्ये प्रवेश मिळवणारा संघ कुठला असेल याचे चित्र या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळेल। द्वंद्व युद्ध दोन संघांमधील युद्ध पाहायला मिळते। चला सहकार्य करा। आपले सुरुवातीचे 2 षटक जे आहेत ते 10 मिनिटाच्या आत आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। चला चला पटापट खेळायला सुरुवात करा प्लीज सहकार्य करा। निश्चितच आपण पाहतो या स्पर्धेसाठी सुद्धा 70-70 हा चेंडू यूज केला जातोय। लगातार 6 खूप धावा बनताना पाहायला मिळाल्याच्या दिवसातून या ठिकाणी उडवलाय चेंडूला जागा बनवली दिली आहे। चेंडू हवाई सफर करतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटकार। पहिली सेमीफायनलला सुरुवात होते। आगाज षटकाराने केला जातोय। अंजाम कशा प्रकारे होईल हे पाहण्यासारखं राहील। प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होताना पाहायला मिळत आहे। संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय चहू बाजूने प्रेक्षकांची गर्दी अल्लोट पाहायला मिळते आणि त्या प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय। खूप चांगल्या पद्धतीचा पहिल्या फटक्याला सजवला गेला, जागा बनवली, सफल झाले, क्रॉस बॅटने खेळला गेला, स्क्वेअर लेग बाउंड्रीला क्लिअर केला आणि षटकार वसूल केला। पहिल्या चेंडूवरती हाणामारे आक्रमण दिशान पाटील यावेळेस चांगला चेंडू आहे, सन्मान दिला, खाली रिझन आहे, ढकलून दिलं, पाहूया पुश करो खुश रहो। दुसरी धावी त्या ताकदी तोला मोलाने कंप्लीट केली जाते। क्या बात आहे। सपोर्टी केला जातो, चेरी केला जातो डगआउट मधून आणि त्या अनुषंगाने पाहतोय आपण फलंदाजांना मिळतोय ती चार्जिंग, फलंदाजांना मिळतोय तो विश्वास आणि फलंदाजांना मिळतोय तो जोश। पाहूया 8 धावा धापलकावरती पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे। आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे, परंतु एका धावेपासून सुद्धा रोखू शकत नाही। 9 धावा धापलकावरती संध्याकाळचं वातावरण आहे, 3 षटकांचा सामना आहे, 40 धावा या पुष्कळ धावा बनतील आणि ज्या अनुषंगाने स्फोटक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, प्रति चेंडू मागे हल्ला बोल हल्ला कर असा कानमंत्र। यावेळेस क्या बात आहे, तेज तर्रार चेंडू हाताळला होता परंतु वेग नियंत्रण पाहायला मिळालं नाही। व्हाईट बॉल 10 का दम 10 धावा धापलकावरती लागल्या जात आहेत। 3 चेंडूंचा खेळ संपला गेला आहे। 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर पॉवर प्ले नाही आहे। पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती।
पुन्हा एकदा पाहूया. या वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लाईन लेन भडकली जाते, व्हाईट बॉल दिला जाते. स्फूर्ती एनर्जी येण्यासाठी पाठीराख्यांकडून दाद दिली जाते, उत्साह दिला जातोय फलंदाजांना आणि ते खूप गरजेचं असतं आणि ती गरज आहेच खऱ्या अर्थाने. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र लाईनलेस सापडली गेली. तेच तर्रार जागते रहोचा आदेश देत असताना पाहायला मिळाला. वेग आणि भन्नाट वेग या ठिकाणी प्रस्थापित करत असताना गोलंदाज वैभव माली. क्या बात आहे. क्रिकेट जगतातील एक मोठं नाव गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस ही पाहतोय शरीराचा वेध जरूर घेतला गेला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन रीड करता आली नाहीये आणि आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली गेली. क्या बात आहे. षटकार लागल्यानंतर माणूस चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. नेहमीच आपण म्हणतोय धक्क्याने माणूस सुधारतोय. एक षटकाराचा धक्का लगेच आपल्याला पाहायला मिळते, पाय उचलून टाकतोय गोलंदाज वैभव माली. त्यानंतर 2 वाईट जरूर टाकले परंतु मोठा फटका लागू देत नाही, रडारमध्ये ठेवत नाहीये. वाईट गेला तरी चालेल परंतु फलंदाजाच्या रडारमध्ये समोर मी चेंडू ठेवणार नाही. मनाशी बांधलेला हा स्वप्न, मनाशी बांधलेला हा ध्येय. चला मानकोली संघ आपल्यालाच फलंदाजी करायची आहे, थोडा स्पीडअप करा. या वेळेस पुन्हा एकदा पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी नामी संधी चालून आली होती. अतिशय महत्वपूर्वक सामना आहे मित्र. तुम्ही जसजसं पुढे जाताय तसतसं तुमचा संघर्ष वाढत जातोय आणि संघर्षामध्ये तुमची कामगिरी उत्कृष्ट होणं गरजेचं असतं. इथं मात्र चुकीची क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली. परिणामस्वरूप आपण पाहतोय या चेंडूवरती घेतल्या जात आहेत 1 धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचते. 3 षटकांचा सामना. पहिल्या षटकामागे आपण पाहतोय खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, असं वाटलं होतं बिग मोठा टार्गेट उभा केले जाईल परंतु गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. निश्चितच आपण जर पाहिल्या क्षेत्ररक्षकांनी साथ दिली असती तर निश्चित ही 1 धाव वाचली असते, एक फलंदाज बाद झाला असता, कुठेतरी दबाव आला असता. परंतु क्रिकेटमध्ये असतं नसतं जर तरला मुळीच जागा नाही आहे. परंतु अनुमान एक्झिट पोल हे आपण लावू शकतोय. गोलंदाज विनीत माळी गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवलाय, पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, इथेही चुकी पाहायला मिळते. हाताचा टोपला काय बंद झाला नाही, त्यातून चेंडू मात्र निसटला गेला, धरतीला दान झाला आणि दरम्यान आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चितच आपण पाहतोय कीर्तनाला साथ ज्या पद्धतीने टाळ चिपल्यांची लाभली तर त्या कीर्तनाला रंगत येते आणि गोलंदाजाला साथ जर क्षेत्ररक्षकाची लाभली तर त्या गोलंदाजाला उंची लाभते. उंची लाभण्यासाठी सहकार्याचा खेळ आहे, प्रत्येकाने सहकार्य करावं लागतंय. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पाहतोय आपण कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लेग साइडच्या रिझन मध्ये येत आहे. इथं मात्र अजून एकदा खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळत आहे. चेंडू स्पर्धा होते सीमारेषेच्या बाहेर. चौकार. निश्चित टेंगे सारख्या अदावतच झाली क्षेत्ररक्षकांची. आपण पाहतोय ढेंगाटून चेंडू मात्र आपण पाहतोय फरार. खूप खूप धन्यवाद डीजे मास्टर. प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लेग साइड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मात्र चांगला आहे. आता माहिती आहे की आता जे काय करायचं मला करायचं आहे. क्षेत्ररक्षणावर ते निर्भर राहून जमणार नाहीये. झेल उडाला जातोय, झेल सुटला जातो, फटका लागला जातोय, चौकार सुटला जातोय. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पाहू शकता ऑन साइडला आहे, खाली रिझन धरून क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव कंप्लीट केली. धाडची निर्णय आणि या निर्णयाला मी दाद देईन. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे सरकते. 21 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती मार्गावरती पाहायला मिळते. विनीत माली 3 षटकांचा सामना. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल मित्र आपण पाहतात. अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ पोहोचेल थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजेल. गोलंदाज यावेळेस ही पाहतो तेज तर्रार जागते रहोचा आदेश देत असताना पाहायला मिळते. पेस ही दिला जातोय आणि चेंडूला खाली ठेवला जातोय. अंदाज बांधता येत नाही. निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर 21 अंकावरती. शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस उडवलाय. हा चेंडू नाही थांबणार. निश्चित हा चेंडू जाईल सीमा पार. षटकार.
शांतबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांतबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बस। यस, या ठिकाणी बिगिट मोठा षटकार आला आणि कुठेतरी धावफलक आता खूप चांगल्या लेवलला पाहायला मिळते. 27 धावा ऑन बोर्ड 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामागे 15 धावा जरी आले तर चांगला फाईट स्कोर निर्माण होईल. क्रिकेटमध्ये जर तरला मुलीत जागा नाही आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सरड्याप्रमाणे अधिक गतीने रंग बदलणारा हा खेळ आहे. कधी काय घडेल सांगता येत नाहीये. याच्यासाठी केला होता हट्ट. श्रीकृष्णाने यमुना काठी 5000 वर्षापूर्वी हा खेळला गेलेला खेळ आहे. मानवी जीवन आणि हा क्रिकेटचा खेळ अधिक साम्य पाहायला मिळतोय. सामना कधी चालू होईल हे सांगता येते, कधी संपेल हे सांगता येत नाही. तसं जीवन कधी चालू होतंय हे सांगता येईल, परंतु संपेल कधी हे सांगता येत नाहीये. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलं होतं, परंतु बाउंड्री काय क्लिअर करता आलं नाहीये. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. क्या सौरव भोईर येतोय. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. थोडीशी ताकद कमी पडली, परंतु जर तरला मुलीत जागाने वारंवार आपण बोलतोय. परफेक्ट टायमिंग साधता आला आहे, परफेक्ट ताकद झोकता आली पाहिजे. शॉट सिलेक्शन, या 3 गोष्टी आहेत मोठा फटका खेळण्यासाठी. आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शॉट सिलेक्शन. तुम्ही कुठल्या दिशेने मारता, फील्ड प्लेस चेक करणं आहे. तिथे जरी चेंडू हवेमध्ये उडाला, मिस झाला तर चेंडू सीमापार जाऊ शकतोय. परंतु तुम्ही जर शॉट सिलेक्शन योग्य करत नाहीत तर कुठेतरी मी तर म्हणेल फलंदाजामध्ये ती चुकीची गोष्ट पाहायला मिळते. सौरव टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस क्या बात आहे, अतिशय ताकदवार समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला, सीमापार, चौकार. पाहायला मिळते मॅच. या स्पर्धेची पहिली सेमीफायनल कशी असावी तर निश्चितच दाखवून देतात हे फलंदाज अशी असावी. गोलंदाजी चांगलं काम करतायत, फलंदाजी चांगलं काम करतायत. दोन्ही संघ अतिशय तुल्य बल्ले ताकदवार. कालच्या दिवसातून एक संघ क्वालिफाय होणारा दादा संघ आणि आजच्या दिवसातून क्वालिफाय होणारा दादा संघ, दोघांमधील दोनदा युद्ध. पुढील चेंडू यावेळेस सोडवला ऑन साइडला. हा चेंडू नाही थांबणार का? यास थांबवला जातोय. क्या बात आहे. 2 फूट वरते उरी मारून हा चेंडूला मात्र कलेक्ट केलं. काही क्षण असं वाटलं होतं चेंडू निघून जाईल, परंतु पूर्णपणे 100% एफर्ट देत असताना पाहायला मिळतंय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल 33 या अंकावरती पाहायला मिळालं. धावा झालेल्या आहेत, धावा बनलेल्या आहेत. इथनं ज्या धावा आता पुढे बनतील त्या निश्चितच खास करून आपण जर पाहिलं तर डोकेदुखी ठरतील समोरच्या टीमसाठी. धावांचा वेग जो आहे तो मंदावणं गरजेचा. अचूक टप्पा लाईनने हाताळावी लागेल. फलंदाजाच्या रडार मध्ये चेंडू ठेवायला नाही लागेल, परंतु इथं मात्र फुल टॉस हाताळला जातोय. दुरून क्षेत्ररक्षक येईल आणि 1 धाव कंप्लीट केली. डीप मध्ये चेंडू आहे, अवसर आहे दुसरी धाव कलेक्ट करण्याचा आणि लेझी क्रिकेट जरूर पाहायला मिळाला होता, परंतु आपण पाहतोय की 2 धावांवरती समाधान. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 35 ना 35 धावा ऑन बोर्ड. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत अजून. चला खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. 3 षटकांचा मित्र सामना पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकाचा अखेरचा वेळ काल पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पाहतोय आपण खाली रिजन मध्ये खेळून काढलेला आहे ऑफ साइडच्या दिशेने आणि या ठिकाणी पाहतोय आपण चांगली रनिंग विथ विकेट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 37 या अंकावरती. शेवटचा
चेंडू या पहिल्या पारीतील पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल? षटकार येईल, चौकार येईल, 3 येतील, 2, 1 डॉट की विकेट. काय दडले या चेंडू मागे थोड्याच वेळात आपल्याला समजेल. सौरभ वहीर टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. निश्चित गोलंदाजीमध्ये एक चांगलं काम करण्यासाठी माहीर सौरभ वहीर टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस सोडून दिलं. शेवटचा अंतिम चेंडू होता. पलतेच्या पाठीमागे लागल्यानंतर काय अवस्था होते ती या फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निर्धावची या ठिकाणी झाली सांगता. धावसंख्या जर पाहतोय आपण स्थिर पाहायला मिळते 38 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या 38 धावा कशा प्रकारे बनल्या जातील की थांबल्या जातील या ऐकूया धुमाल सर यांच्या आवाजाने. त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने आकर्षक सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. त्यांचा आवाज आज आपण पहिल्या सामन्यापासून या शेवटच्या सामन्यापर्यंत ऐकलेले आहे. पुढील नक्कीच स्पर्धेसाठी मनोजजी ठाकरे आपल्याला हार्दिक शुभेच्छा. तर बोलूया आपण सामन्याकडे. या 14 मानकुल विभागच्या न्यू सिद्धाने गंजूर या दोन संघांमधील हा सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहतोय. या जनमान सारंग आयोजित जयकुमार चषक 20-25 मधील आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी या सलमीजोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते वैभव माले आणि विनीत माले. मानकुली या टीम के दिल और धडकन आहे आणि पूर्णपणे मदार आता मात्र या जोडीवर असणार आहे. ही जोडी कशाप्रकारे सुरुवात करून देते या मानकुली संघाला यावर या विजयाचं गणित या सामन्याचं पाहायला मिळेल. मात्र एका चॅलेंजिंग स्कोर नक्कीच 38 धावांचं आव्हान अंजूर संघाने इथे उभा केलेलं आहे. सनवेजोडी मैदानामध्ये वैभव माली विनीत माली. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अंजूर संघाकडून सज्ज होतोय. पहिले षटक घातल्याची जबाबदारी इथे मात्र सोपवली गेली गोलंदाज यज्ञेश कोहलीकडे. सूर्य चषकामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता मानकुले मैदानावर. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळत होती. इथे मात्र आपण पाहतोय तोच गोलंदाजी ट्रॅकवर. तर सामना सुरू करायचा क्षेत्ररक्षण करण्याने संघाला देखील नक्कीच एक विनंती असेल. ज्याप्रमाणे वेळेचं बंधन आहे नक्कीच आपण पाहतोय वेळ आपल्याकडे कमी आहे. यज्ञेश कोहली बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज वैभव माली. आव्हान येते 38 धावांचा 38 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 14 मानकुली संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यज्ञेश कोहली बॉलिंग ट्रॅकवर. सूर्य नक्कीच आपण पाहतोय आपली यात्रा संपवताना.
पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल वसूल वैभव ऑन फायर चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या वरून सीमा बार दणदणीत षटकार. पहिल्या चेंडूवर पहिला नक्कीच प्रहार आपण पाहतोय वैभव माली याच्या बॅटमधून हा षटकार. धावसंख्या आपण पाहतोय धावप्लेकर 6 धावा. आव्हाने ते 38 धावांचा 38 लक्षाचा पाठलाग चौठाराव मानकुली जो यंदाच्या अंगामध्ये नंबर 1 वर रँक करत आहे तब्बल 3 चषकांसह. तोच मानकुली संघ आपण पाहतोय 38 लक्षाचा पाठलाग करताना. यज्ञेश कुले पुन्हा एकदा टेम्पल एंड करून वळताना सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज वैभव माली. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला शतरक्षक चेंडू खाली. ही कॅच नव्हे तर मॅच सोडलेली आहे. आपण पाहू शकता वैभव माली याला जीवदान देणे म्हणजे पायावर ढोंडा नाही तर ढोंड्यावर पाय मारून घेतल्यासारखं आहे. दीपेश यांनी हा झेल सोडलेला आहे. नक्कीच खरं तर आउटफील्डचा चांगला प्लेअर आहे मात्र आपण पाहतो या मोठ्या सामन्यामध्ये ही चूक नक्कीच प्रेशर आपण पाहतो आणि प्रेशरमध्ये नक्कीच आपण पाहतो प्रेशर कुकरचे देखील भांबरे सर शेटी वाजते. प्रेशर नक्कीच आपण बघतोय रधी महारथी फील्ड ठरवताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 7 आपण पाहतोय पहिले षटक मार्गस्थ असताना. आता मात्र सामना फलंदाज विनीत माली. यज्ञेश कोहली गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मंदिराच्या टोकाकडून सज्ज होतोय. अगदी विखुरले शतरक्षण पाहायला मिळत आहे. साहिल शेठ केनी देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत रस्त्यावरून. वेलकम साहिल शेठ, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचे आयोजक यंग अँड डॅसिंग आपण बघतोय साहिल शेठ, आपण विनंती असेल की आपण आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मानकुली संघासमोर जे लक्ष आहे ते 38 धावांचा आपण बघतोय. मानकुली संघ यंदा जगामध्ये नंबर 1 वर हा संघ रँक करत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 8 धावा. एक जीवदान मिळालेलं आहे आणि त्या नक्कीच ते जीवदान कदाचित खूपच महाग ठरेल त्या अंजूर या संघाला. यज्ञेश कोहली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामना करेल डावखुरा वैभव माली. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला, भीम टोला वज्र टोला आणि हा चेंडू सीमाच्या बाहेर गेला. अगदी चेंडूची चामडी लोलवली जाते. मान जा रे बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डाउन अरे गरे बेटे हां मान जा रे बेटे. पाटील की मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं. इथे मात्र फ्री मॅन्डेट फलंदाजी पाहायला मिळते. वैभव मालीला जीवदान दिलं गेलं आहे आणि जीवदान किती महागडं ठरेल याचं उत्तर या षटकाराने नक्कीच वैभव माल्याने दिलेलं आहे. त्याच्या बॅटमधून दुसरा षटकारीन संघाची धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 14 धावा. पहिले षटक मार्गस आहे. यज्ञेश कोहली पुन्हा एकदा सामना करेल वैभव माली. इथे मात्र सरळ बॅटने हा चेंडू खेळलेला आहे. चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. पाहूया पंचांचा इशारा येतो षटकार की चौकार. धावा होत नाहीत तर धावा सध्या वाहत आहेत. धावसंख्या 20 38 धावांचं या आव्हानाची नक्कीच आव्हानाचा पाठलाग करताना मानकुली संघ इथून मात्र 18 धावांची आवश्यकता आहे. यज्ञेश कोहली बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मध्ये स्टेप मध्ये बिगाड प्रेशर आपण पाहतोय. या दबाव पूर्णपणे या मोठ्या सामन्याचा हा दबाव पाहायला मिळतोय. इथून 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ सॉरी आपण पाहतोय 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दरम्यान या स्पर्धेचे आयोजक उत्तम पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
आणि त्यांच्यासमोर बंटी भोईर साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आपल्या सुनत असेल का पण या इथे मात्र विकेटचं पतन, बिग ब्लो, मोठा मासा गळायला लागतो. या वैभव माली हा बाद होताना शिरकाव करण्याची संधी इथे मात्र निश्चितपणे अंजुर संघाला देखील या सामन्यामध्ये मिळते. वैभव माली हा बाद होऊन पॅडमध्ये पडताना आणि आता मात्र समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की 12 चेंडूचा खेळ इथून शेष आणि 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 12-18चं समीकरण विनीत माली आणि ऋतिक माली, जोपर्यंत विनीत माली खेळपटर आहे तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत असणार आहेत चौठार मानकुली संघाच्या, हे देखील विसरून चालणार नाही. वैभव माली यांनी नक्कीच उत्कृष्ट फलंदाजी केलेली. या पहिल्याच षटकामध्ये आपण पहिले जीवदान मिळाल्यानंतर त्या जीवदानाचा त्याला फायदा देखील मिळाला होता आणि त्या जीवदान मिळाल्यानंतर त्यांनी 2 षटकार देखील खेचलं होतं. पहिल्या षटक समाप्तीनंतर 1-20 धावसंख्या आपण पाहतो. 12 चेंडूमध्ये 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12-18चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय निश्चितपणे अंजुर संघाकडून रोहित पाटील. रोहित पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करत फलंदाज विनीत माली. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे कव्हर रिझनकडे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. डबल साठी प्रयत्न केला जातोय आणि डबल देखील पूर्ण. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग भेटून विकेट आपण पाहतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड हा फटका आपण पाहतोय. जसा चेंडू तसा समाचार. अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार खेळताना अगदी डोक्यावर बर्फ ठेवून जणू काय फटका त्यांनी खेळलेला आहे. कारण जोपर्यंत नक्कीच त्याला ठाऊक आहे की जोपर्यंत मी खेळपट आहे तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत असणारे नाही. त्याचा स्वतःवर विश्वास आहे की मी स्वतः या संघाला सामना जिंकून देऊ शकतोय. साहिल केनीची गाडी देखील थांबलेली आहे. आपण पाहतोय साहिल शेट केनी देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहे, हा सामना पाहत आहेत. इथे मात्र मी हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करा. साहिल शेट केनी यांना विनंती असेल की आपण या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 23 धावा. 38चं लक्ष आहे. आता 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. व्हाट अ मैच अपन पाहतोय. सारंगाव क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम, लेकिन देखते ही आज की शाम किस टीम के रहते हैं नाम, अंजुर या फिर मानकुली. मानकुली विपक्ष अंजुर हा सामना आपण पाहतोय. रोहित पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं षटक हाताळताना ऋतिक सामना करेल. इथं मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. शतरक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतो. येस आणि मिड विकेट रिझल्ट मध्ये झेल ऋतिक माल याची संपुष्टात येते खेळी. आता मात्र समीकरण बदलत आहे. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. स्वतः संघ नायक मोहित माली आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. ऋतिक मालीने फटका चांगला खेळला होता, मात्र जे क्षेत्र निवडले होते ते चुकीचं. कारण आपण पाहतोय मागील सामन्यामध्ये या सामन्यावर ठरलेले मोहित माली ज्याने 17 धाव केले होते आणि या गोलंदाजी करताना 16 धाव खर्चून एक विकेट देखील प्राप्त केला होता. आणि ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नक्कीच शेष असणार आहे. ते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देखील या सामन्यानंतर दिलं जाईल. मागील सामन्याबद्दल मॅन ऑफ द मॅच मोहित माली आता मात्र खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पहिला सेमीफायनल सामना आपण पाहतोय. जॉयकुमार चषक 20-25 मधील जॉयकुमार भरपूर एन्जॉय केला जातोय. पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हजारोच्या संख्येने नक्कीच प्रेक्षक आपण पाहतोय मैदानामध्ये आणि ऑनलाईन देखील खूप प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. लॉर्ड फुलटा चेंडूला खेळल्या गॅप मध्ये गॅप मोठा नाही. धावांचा टोटा. चेंडू निघून जातोय मिड विकेट मधून सीमा बार मर्जिंडेट बाउंड्री हा चौकार.
धावसंख्या चौकारांनी वाढून होती ते धावपलिकावर 27. आता मात्र धनाजी पाटील सांगतात की 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. या चौकाराने पुन्हा एकदा वापसी करून दिली. आपण बघतोय जो दबाव होता वैभव माली बाद झाल्यानंतर तो दबाव छाटण्याचं काम हटवण्याचं काम मोहित माली आणि या चौकाराने केलेलं आहे. रोहित पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. लॉर्ड चेंडूला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. चौथा मानकुली संघाची धावसंख्या सिंगलने वाढून होती ते धावपलिकावर 28 धाव. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 7 धावाचं समीकरण. वॉटर मॅच, कूल क्लायमेट बट हॉट क्रिकेट. आता मात्र आपण पाहतोय थोडंसं थंडी जाणवते मात्र गरम सामना पाहायला मिळतोय. थंडी में भी गरमी का एहसास. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. वेळ जास्त खर्च करायचा नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने वेळी संदर्भात सहकार्य करायचं आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामनाकडे फलंदाज विनीत माली, गोलंदाज रोहित पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र छोट्या बॅकवेचा वापर करून आपण पाहतोय एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण. विनीत माली याचं कौतुक करावं लागेल. खरं तर आपण पाहतोय अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार तो फलंदाजी करतोय. आता मध्ये 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आधा डझन चेंडू शिल्लक आहेत आणि पाऊण डझन धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. आजची सायंकाल कुठल्या संघाच्या नावे राहील हे पाहावं लागेल. देखते आज की शाम किस टीम के रहती है नाम. न्यूज अंजूर या फिर चौठावरा मानकोली. या एका बाजूला आपण पाहतोय न्यूज अंजूर ज्यांना हार नसेल मंजूर, तर दुसऱ्या बाजूला चौठावरा मानकोली ज्यांना जिंकणं हे जरूर. दोन्ही संघासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा सामना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. शेवटचे षटक प्रतीक पाटील घेऊन आलेले आहे. तर सामना केलेला फलंदाज विनीत माली. प्रतीक टू विनीत. हे बॅटल सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला हुक केलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. मधुर सिक्सर. 6 धावांसाठी षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. मात्र चेंडू शिल्लक आहेत. आमचे धनाजी पाटील सांगतात की 5 आणि 5 चेंडू मध्ये इथून बिन 3 धावांची आवश्यकता आहे. कौतुक करावं लागेल. अगोदर विनीत मालीने डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी केली होती. सिंगल डबलवर भर दिला होता. मुंबईची लाईफ लाईन बेस्ट अँड लोकल आणि क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल अँड डबल आणि त्या लाईफ लाईनचा वापर त्यांनी केला होता. आणि त्यानंतर हा षटकार हुकचा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कारण या फलंदाजाला धावांची खूप भूक आहे. त्यांनी फटका केला हुक. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र विजय फटका विनिंग शॉट तो आज की नाम चौठावरा मानकुली के नाम.